तर मोठी बातमी आहे झी 24 तासनं उघड केलेल्या पुणे जमीन गैरव्यवहार प्रकरणी शीतल तेजवारीची जबाब नोंदणी 4:30 वाजेपासून सुरू आहे। आर्थिक गुन्हे शाखेची महिला पोलीस कर्मचारी शीतल तेजवारीचा जबाब लिहून घेते। डीसीपीच्या कॅबिनमध्येच बंद दाराआड जबाब नोंदवण्याचं काम सुरू आहे। डीसीपी विवेक मासाळ, पोलीस आयुक्त तपास अधिकारी दत्ता वाघमारे शीतल तेजवारीचा जबाब नोंदणी करतायत। शीतल तेजवारीनं कागदपत्र अधिकाऱ्यांकडे सादर केल्याचंही कळतंय। सध्या तिचं स्टेटमेंट रेकॉर्ड केलं जात असल्याचंही कळतं आहे। ही मोठी बातमी आपण आताच्या क्षणाची पाहतोय, ती म्हणजे शीतल तेजवारीची जबाब नोंदणी सुरू आहे। डीसीपी विवेक मासाळांकडून जबाब नोंदणी सुरू असल्याचं कळतं। ही आताच्या क्षणाची सगळ्यात मोठी बातमी आपण पाहतोय। 12:30 वाजल्यापासून शीतल तेजवारी पोलीस आयुक्तालयात हजर होती आणि आता 4:30 वाजता तिची चौकशी केली जाते। तिचा जबाब रेकॉर्ड करून घेतला जात असल्याचंही कळतंय। मोठी बातमी आपण आताच्या क्षणाची पाहतोय। खरं तर ही जो जमीन गैरव्यवहार आहे तो झी 24 तासनं समोर आणलेला आहे। तर हा जमीन बॉटॅनिकल सर्वे ऑफ इंडियाच्या ताब्यात होती। शीतल तेजवारीने ही जमीन सरकारच्या ताब्यातून सोडवण्यासाठी आणि विक्रीसाठी जवळपास 272 मूळ मालकांकडून पॉवर ऑफ अटर्नी घेतलेली होती। या संदर्भात तिच्यावर गुन्हा दाखल झालेला होता आणि त्या संदर्भातली चौकशी सध्या सुरू आहे, जबाब नोंदणी सुरू आहे। या संदर्भात ताजे अपडेट देत आहेत आपले प्रतिनिधी चंद्रकांत बुंदे। चंद्रकांत, 4:30 वाजल्यापासून ही जबाब नोंदणी सुरू आहे, काय ताजे अपडेट? होय, बरोबर 5 वाजता आयोग तपास अधिकारी दत्ता वाघमारे आणि डीसीपी विवेक मासाळ हे दोघंही आत गेलेत केबिनमध्ये आणि त्यांची जबाब अगोदर लिहून घेतलं होतं कर्मचारी, पोलीस कर्मचारी। तो सगळा तपासताय, पुन्हा काही उलट तपासणी, काही प्रति प्रश्न उत्तर हे सगळं सुरू आहे। ते फायनल करण्याचं काम सुरू आहे आणि थोड्याच वेळात ते कधी तिची चौकशी आणि जबाब लिहिण्याचं काम संपून कदाचित पोलीस त्यांची पुढची भूमिका जाहीर करू शकतात किंवा तिला सोडायचं किंवा थांबून ठेवायचं, चौकशी कंटिन्यू करायची किंवा पुन्हा उद्या बोलवायचं, त्याचा तपास काही 1 तासाभरात साधारण फायनल होईल। कारण नियमानुसार जर अटक करायची नसेल तर सूर्यास्त आधी सोडावं लागतं। त्याच्यामुळे आता 5:30 वाजत आलेले आहेत। 1 तासाभरात साधारण निर्णय होईल, तिची अटक होणार की पुन्हा उद्या चौकशीला बोलवलं जाणार, उद्या परवा पोलिसांच्या गरजेनुसार। चंद्रकांत, कोण कोण सध्या स्टेटमेंट घेत आहे शीतल तेजवारीचं? तपास अधिकारी स्वतः दत्ता वाघमारे ज्यांनी परवा दिवशी तिचं स्टेटमेंट घेतलं होतं, त्यानंतर त्यांच्या रायटर, ते महिला पोलीस कर्मचारी, नंतर डीसीपी स्वतः विवेक मासाळ जे आर्थिक गुन्हे शाखेचे पोलीस उपायुक्त आहेत ते, आणि हे दोघंही तपास जबाब घ्यायला जाण्याआधी पोलीस आयुक्त अमितेश कुमार जे दुपारी पुन्हा पोलीस आयुक्त दाखल आहेत त्यांच्याशी बोलले, ते त्यांच्याशी चर्चा केली, त्यांच्याशी पुढचं सूचना सगळ्या मार्गदर्शन घेऊनच मग ते खाली पुन्हा जबाब घ्यायला आलेले आहेत। त्यामुळे आता जे काही इन्स्ट्रक्शन असतील ते पोलीस आयुक्तांना देऊन ठेवलेले आहेत, पुढे काय करायचं आहे केसचं, तिला जबाबासाठी पुन्हा थांबून ठेवायचं, उद्या बोलायचं की पुन्हा लगेच अटक करायची। कारण आर्थिक गुन्हा शाखेचा हा गुन्हा आहे, तर लगेच त्याच्यात काही अटक शक्यतो दाखवली जात नाही। सलग 2-4 दिवस 2-3 वेळा तपासणी होते, चौकशी होते, पुन्हा समोरच्या पार्टीत सगळी तपासणी होती, चौकशी होती, सगळी हे तपासणी नंतर मग ती सगळी पुढची कारवाई होते। पण अटक कधी हा प्रश्न कायम आहे। बरं, सध्या चौकशी केली जाते। शीतल तेजवारीनं सगळी कागदपत्र त्यांच्या समोर सादर केल्याचंही कळतंय चंद्रकांत। हो, निश्चितच। पॉवर, विशेष कर डॉक्युमेंट काय आहे तर पॉवर ऑफ अटर्नी जे त्यांनी 272 वतनदारांकडून लिहून घेतलेले आहेत ते, नंतर 1994 जो त्याच्यावरती दावा की या विलासराव देशमुख ज्या तत्कालीन महसूल मंत्री, त्यांनी जो आदेश केला होता की ह्या सगळ्या वतनाच्या जमिनी रिग्रांट करायचा, तो आदेश काय आहे नेमका ते पोलीस तपासत आहेत, ज्याच्या आधारे ती दावा करते। खरं तर ऍक्च्युअली नंतर ती 2दा पुन्हा हायकोर्टात गेलेली, पण दोन्ही वेळेस तिचे दावे फेटाळून लावलेले आहेत कोर्टाने आणि तत्कालीन महसूल मंत्री बाळासाहेब थोरात आणि एकनाथ खडसे या दोघांनी फेटाळून। त्यामुळे ही जी आहे आजही शासकीय शासन जमा आहे, आजही सातबाऱ्यावर मुंबई सरकार असं नाव आहे। राज्य सरकारी जमीन असली तरी सध्या ती बॉटॅनिकल सर्वे ऑफ इंडिया केंद्र सरकारच्या संस्थेकडे ती लीजवर दिलेली 29/2038 पर्यंत। त्यामुळं तरी यांनी या जमिनीचा व्यवहार कसा केला हा सर्वात मोठा फ्रॉड आहे याच्यामधला, आणि सगळ्याची मेन तिरपीट ही शीतल तेजवारी आहे। तिने त्या उमेश मोरे नावाच्या एजंटकडनं या सगळ्या वतनदारांच्या पॉवर ऑफ अटर्नी लिहून घेतलेले, त्यांना काय त्या काळात पैसे दिले असतील 1000-500 किंवा बोली केली, जमीन सगळी मी तुम्हाला सरकारकडनं सोडून देते, मला आता तुम्ही लिहून द्या पॉवर ऑफ अटर्नी, नंतर मग जे काही पैसे येतील जमिनीतनं ते तुम्हाला परत देऊ, याचं कुठंच लिखापडी सापडत नाही पोलिसांना।
कारण हा सगळा व्यवहारच सगळा वायद्यावरचा आहे असं. कारण स्वतः अजित पवारच म्हणले एक पैसाही दिला गेला नाही. मग व्यवहार कशाच्या आधारावर केला, आधार काय त्याला, मुळात शासकीय जमिनी तुम्ही व्यवहार कसा केला, असे सगळे अनेक प्रश्न आहेत. एकूण हे सगळा घोटाळा जो समोर मांडलेला आहे प्रेक्षकांसमोर, त्याचं तपासणी आता काम करणं हे पोलिसांचं आहे आणि ते करतात.